देवानं जे शरीर दिलंय कशासाठी दिलंय बोला? भजन करण्यासाठी, भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी. पण मला सांगा, त्या देवाची आठवण, त्या भगवंताची आठवण सुख असल्याच्या नंतर येते का दुःख आल्याच्या नंतर? लबाड बोलायचं नाही. शेजारणीची शपथ आहे तुम्हाला, मी अगोदरच सांगायलो. खरं सांगा, काय आल्यावर? आ जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत देव कोणाला आठवतो? त्यानं हात वर करा. कुणीच नाही का? तुम्हाला आठवतो? दुःख असल्यावर का सुख असल्यावर? सुख असल्यावर बी आठवतो. बरं, मंडपात फक्त तेवढ्या एकट्याच आहेत, बाकी कुणीच नाही. हा बरं, आपल्याला देव आठवतो कधी? सुख आल्याच्या नंतर का? नाही, दुःख आल्यावर. दुःख आलं की प्रत्येक जण देवळात जातो, हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो, का रे बाबा देवा, काय तुझं मी वाटोळं केलंय की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस? म्हणजे लोकाचं वाटोळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं काही कामच नाही का? देव कोणाचंच वाटोळं करत नाही. माणसानं जे केलेलं कर्म आहे ते कर्म प्रत्येकाला भोगायला. याच्याकरता एक वेळेस मंदिरातला देव तुम्हाला आम्हाला माफ करल, पण मनुष्यानं केलेलं कर्म हे कधीच मनुष्याला माफ करणार नाही. याच्याकरता माणसानं कर्म करत असताना कर्म चांगलं करावं. याच्याही पुढे जाऊन मी बोलतो, माणसं स्वतःच्या दुःखामुळं दुःखी आहेतच, पण शेजाऱ्याच्या सुखामुळे जास्त दुःखी आहेत हे लक्षात असू द्या. शेजाऱ्यानं बंगला बांधला, मस्त गाडी घेतली का त्याला याचे पेढे सुद्धा कडू लागतात. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मस्त बंगला बांधलाय, घराच्या वास्तुशांतीला जावं, स्वीटमध्ये त्यानं गुलाबजामुन केलेत खायला, पंगत दिलेली, तिथं खावं, वाटलंच तर काही घरी घेऊन यावा. ते तिथं जाणार आणि तिथं जाऊन म्हणणार लोकांची मुडके मोडून बांधला, तू मोड बघ जमतंय का? एवढं सोपं आहे का? काही नाही महाराज. आम्ही फक्त लोकांना नावं ठेवण्यातच गेलो. कसे बी काही म्हणू द्या, किती चांगला असू द्या, लोक नावं ठेवतात म्हणजे ठेवतात. आता यांनी इतकं गोड गायन करू द्या, किती सुंदर गायन करू द्या, किती उंच आवाजने हो द्या, तरी खालून एखादा म्हणणार तू बारा बघ जमतंय का? इथं आताडे तुटायची वेळ आली ना तरी बी अजून वर का? किती सुंदर पखवाज वाजवा बरं का मामा, किती गोड पखवाज वाजवा. आता त्यांना मामाच करून घेतो, काय अडचण नाही. किती सुंदर पखवाज वाजवा, तरी खालून एखादा म्हणणार थोडासा तालातून गेला, तुला ताल कळतो का? हा, तालातून गेला. काही नाही महाराज, ज्याला काही कळत नाही का ते उघड नावं ठेवणार. गावामध्ये एक जण असा होता बाबा, कसला कीर्तन करावं द्या ते नाव ठेवायचं म्हणजे ठेवायचं. कसलं बी कीर्तन हो द्या ते नाव ठेवायचं म्हणजे ठेवायचा. पहिल्या दिवशी कीर्तन झालं, गावकरी त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले, कस काय झालं आजचं कीर्तन? काही नाही म्हणला, काही जमलं नाही. महाराज खालच्या खाली राहिला, अभंग वरच्या वर निघून गेला, म्हणला काही जमलं नाही त्याला. दुसऱ्या दिवशी कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी परत म्हणले, आजचं कीर्तन कसं काय झालं? ते लोकाला म्हणला, ते का तमाशा आहे का काय का काय म्हणला, कीर्तनात कुठं धिंगाणा असतो का म्हणला, नाही जमलं त्याला बे. तिसऱ्या दिवशी कीर्तन झालं आणि परत लोक त्याच्याकडे गेले, म्हणले आजचं कीर्तन कसं काय झालं? ते काय म्हणला माहिती का? एवढ्या जडबुद्धीचे लोक, त्यांना ब्रह्मन, मायान, विचारसागरण, व्याकरण ते कळतंय का म्हणला? काही नाही, सगळं डोक्याच्या वरून गेलं म्हणला. पटवून देणारा कोणीतरी पाहिजे. गावामध्ये असा कीर्तनकाराला बाबा नाव ठेवायला जागा नाही. आता ठेव म्हणले, कसं नाव ठेवायचं? तो लोक त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणले, आजचं कीर्तन कसं काय झालं? ते लोकाला म्हणला, कीर्तन बरं झालं, पण महाराजाची मावशी तंबाखू खाती म्हणला. तुला काय करायचंय? महाराजाची मावशी तंबाखू खाती, तिकडे महाराजाची मावशी गांजा ओढी नका, तुला काय घेणं? हा, काय नावं ठेवायच्या पद्धतीत का काय? कुठल्या बी पद्धतीनं नावं ठेवतात, कुठल्या बी अँगलने लोक नावं ठेवतात. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, जीवनामध्ये निंदा करणारे, जीवनामध्ये त्रास देणारे, जीवनामध्ये नावं ठेवणारे सुद्धा हे असले पाहिजे बरं, हे लक्षात ठेवा. कारण चांगल्याच रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्याच माणसाला हे विरोधक, असे प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास देणारे. किती चांगलं कार्य करा, लोक तुम्हाला नावं ठेवतात म्हणजे ठेवतात. याच्याकरता निंदकाचे घर असावे शेजारी, निंदकाचं घर जवळ असलं पाहिजे, निंदकाचं घर शेजारी असलं पाहिजे. अजून एक वाक्य सांगतो बघा, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो. ऐका बरं, जब तक जिंदा हो तब तक निंदा से मत डरो, लोग निंदा उसे की करते हैं जो जिंदा है, तारीफ तो लोग मरने के बाद करते हैं. मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत निंदाच करतात, पण गेल्याच्या नंतर तर म्हणतील होता दादा चांगला होता. असा प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्रास होतो. आपण देवाकडं जातो, पण कधी माणसाच्या जीवनामध्ये थोडंसं कुठंतरी काहीतरी दुःख आलं की प्रत्येकाला तो देव आठवतो, तो भगवंत आठवतो. आता मला सांगा, देवाकडं जात असताना एखाद्याला सहज प्रश्न विचारला, या जगाच्या पाठीवरती देव किती? तर तुमचं आमचं काय उत्तर असणार आहे? किती देव आहेत? 33 कोटी ना.
माणसाचं तेवढं आयुष्य नाही, तेवढे देव आहेत. मग नेमकं आम्ही देवाकडं जावं कुठल्या आणि कोणत्या देवाची भक्ती करावी? 33 कोटी देव आहेत. महाराज सांगतात कुठल्याच देवाकडं जाऊ नका, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुकून होय. 33 कोटी देवांकडे जायची काही गरज नाही. एकच आपला देव करावा आपलासा आणि त्या देवाकडे जावं. बरं, एकच आम्हाला आपलासा देव करून घ्यायचा आहे, पण नेमकं आम्ही कुठल्या देवाकडे जावं? एकाच देवाकडे जायचंय, पण 33 कोटी देवांपैकी नेमका निवडायचा कोणता देव? एक धरिला चीती, 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 एक धरिला चीती. आम्ही रखुमाईचा पती, आम्ही रखुमाईचा पती, हे रखुमाईचा रखुमाईचा पती, एक धरिला चीते, एक धरिला चीते, एक धरिला चीते. महाराज सांगतात एक धरिला चित्ती आणि आम्ही रखुमाईचा पती, किंवा तो या देवाचाही देव अन बळीया माझा पंढरीराव. महाराज सांगतात देवाचाही देव आहे कोण? तो पंढरीचा पांडुरंग. याच्याकरता त्या देवाकडे जा. तुकोबाराय सांगतात पंढरीशी जा रे आल्या न संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. का महाराजांनी पंढरपूरला जायला सांगितलंय? त्याचं कारण काय? त्याचं कारण पुढे आयशी चंद्रभागा, आयशे भीमातीर आणि आयसा विठेवर देवकोटे. विठेवरचा देव भीमातीर आणि चंद्रभागा ही बघायला जर कुठं भेटत असेल तर ती पंढरपूरला आहे. बरोबर, आम्हाला जायचंय त्या पंढरीच्या पांडुरंगाकडं. एक लक्षात ठेवा, ज्या वारकरी संप्रदायाचे आपण सर्वजण पाईक आहोत, त्या संप्रदायामध्ये आपण नेमकं आलो कधी? त्या संप्रदायाची निर्मिती नेमकी झाली कधी? एक ऐका, ज्या भगवान शंकराची ही महाशिवरात्र आपण सर्वजण साजरी करतोय, वारकरी संप्रदायाची निर्मिती करणाराच देव कोणचा असेल तर ते भगवान शंकर आहेत. हे लक्षात ठेवा. वारकरी संप्रदायाची सुरुवात निर्मिती जर कुणी केली असेल तर ती मात्र भगवान शंकरानं. एका जनार्दन वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दन वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, महादेव महादेव. महाराज सांगतात एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव. आता इकडे लक्ष द्या. म्हणून जिथं जिथं भगवान शंकराचं वर्णन आहे तिथं शब्द जर कुठला असेल तर आधी शब्द आहे, कारण बाकीचे सगळे देव आहेत, हा महादेव आहे. एवढं लक्षात ठेवा. ऐका, जिथं शंकराचं वर्णन केलेलं आहे तिथं शब्द जर कुठला वापरला असेल तर आधी शब्द वापरलाय. कुठला शब्द आहे? आधी. ऐका, लक्ष देऊन ऐका. आदिनाथ उमा हा शब्द कोणता आहे? आधी. अजून एक आदिनाथ गुरु कोणता शब्द आहे? हा. किंवा ओम नम शिवा आधी कावडी घेतली खांदी. बरोबर आहे का नाही? जिथं शंकराचं वर्णन आहे तिथं आधी शब्द आहे. किंवा नादी गुरु शंकरा लागोनी
शिष्य परंपरा मौलिक ज्ञानोबा सांगतात. म्हणजे जिथं शंकराचं वर्णन सांगितलेलं आहे तिथं आदी शब्द आहे. का महाराज हा आदी शब्द? या आदी शब्दाची नेमकी भानगड काय आहे? आदी शब्दाची भानगड एवढीच आहे, कारण मुळात संप्रदायाची निर्मिती करणारे वारी करणारे शंकरच आहेत, ह्या अगोदरचे तेच आहेत, म्हणून तिथं शब्द वापरत असताना आदी शब्द वापरलाय. बर, पंढरपूरचे पहिले वारकरी भगवान शंकर आहेत. आपल्या ह्या वारकरी संप्रदायाला 3 नावानं ओळखले जातं. पहिलं म्हणजे वैष्णव संप्रदाय, दुसरं भागवत संप्रदाय आणि तिसरं म्हणजे वारकरी संप्रदाय. वैष्णव संप्रदाय हजारो वर्षापूर्वी अंमलात आलेलं नाव. 500 वर्षापूर्वी जे नाव अंमलात आलं त्याचं नाव म्हणजे भागवत संप्रदाय, आणि आता जे आहे ते म्हणजे वारकरी संप्रदाय. संप्रदाय एकच आहे, काळानुसार त्यांची नावं बदलले, काळानुसार त्यांचा बदल झालेला आहे. वैष्णव संप्रदायाचे, भागवत संप्रदायाचे, अर्थातच याच वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही सर्वजण जर कोण असाल तर पाईक आहोत. पंढरपूरचे पहिले वारकरी तेही भगवान शंकर आहेत. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव किंवा रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा. कोण गिरजेचा कांत म्हणजे कोण? आपल्या गावचा महाद्या का? नाही. कोण? भगवान शंकर. रंभादिक नाचते म्हणजे भगवान शंकर पंढरपूरचे पहिले वारकरी. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं. सगळं वारकरी संप्रदायाचं ज्ञान अगोदर जर कोणाकडं होतं तर ते भगवान शंकराकडं होतं. कोणाकडं? बोला बोला, कोणाकडं? भगवान शंकराकडं. आणि आता सध्याच्या काळात विचार जर करायचा जर झाला तर सगळ्यात जास्त भक्ती जर लोक कोणाची करत असतील तर भगवान शंकराची करतात. का माहिती आहे का? वर्णन करत असताना नाथ महाराजांना वर्णन केलेलं आहे, शिव भोळा त्याचे पाय वाचे वदता शिव नाम तयान बाधी क्रोध काम. लोक म्हणते भगवान शंकर भोळे आहेत, आणि लवकर प्रसन्न होणारा जर देव कोणता असेल तर ते शंकर आहे. भोळे, बरोबर आहे का? कुणी येऊ द्या, कसलाही भक्त येऊ द्या, भोळे शंकर आहेत, लवकर प्रसन्न होतात. आणि एक वाक्य लक्षात ठेवा, शंकर भोळे जरी असले तर नुसते भोळे नाहीत, ते चक्रवर्ती आहेत, हे लक्षात असू द्या. आपल्याला वाटतं भोळे शंकर आहेत म्हणजे लवकर प्रसन्न होतात. हा, असं काही नाही, ते चक्रवर्ती आहेत. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. एका गावामध्ये एक जण राहत होता. बाबा त्यानं एवढी भगवान शंकराची भक्ती केली, महादेव त्याला प्रसन्न झाले. ऐकताय ना तुम्ही? कळतंय ना? का भुका लागल्यात? नाही ना? इकडे लक्ष द्या, ऐका. महादेवाची भक्ती केली आणि शंकर प्रसन्न झाले आणि सांगितलं, सांग तुला काय पाहिजे? सांगितलं, देवा काय द्यायचं तर द्या. सांग, मी तुझ्यावरती प्रसन्न आहे. सांगितलं, काय द्यायचं तर द्या. भगवान शंकरानं त्याला एक डब्बी दिली. काय दिलं? बोला, मोठ्यानं बोला. काय दिलं? डब्बी दिली. आणि त्या डब्बीमध्ये एक सोन्याची अंगठी दिली. काय? माझ्या हातात चांदीची आहे, त्याला सोन्याची दिली होती. त्याला सोन्याची अंगठी दिली. त्या डब्बीमधलं त्याने अंगठी काढली की त्या डब्बीत परत एक अंगठी निघायची. त्यातली अंगठी काढली की परत डब्बीमध्ये अंगठी बसायची. अंगठ्यावर अंगठ्या, अंगठ्यावर अंगठ्या. गरीबाचा माणूस श्रीमंत झाला. एवढा श्रीमंत झाला, एवढा श्रीमंत झाला, त्यानं बंगला बांधला, घर वगैरे सगळं त्यानं, गाडी ते घेतली. प्रत्येक जण गावकरी म्हणायचे, एवढा गरीब माणूस होता, एवढा श्रीमंत झाला कस काय? एवढा मोठा नेमका झाला कस काय? काय कारण असेल? त्याचं कारण आहे तरी काय? प्रत्येक जण विचार करायचा गावामध्ये. महिला मंडळ तुमच्याकडं नदीला धुणं धुवायला जातात का? जातात. पूर्वी नदीला धुणं धुवायला जायच्या खेड्यातल्या महिला. ज्यांच्या कपाळावरती कुंकू आहे त्यांना कळलं, बाकीच्यांना नाही कळणार. जात होते. आजी तुमच्या काळामध्ये नदीला धुणं धुवायला जात होते ना? आता पूर्वी बायका नदीला धुणं धुवायला जायच्या, सगळ्या नदीवरती यायच्या. मग ती एकोणमक्कीला विचारायची, म्हणायची, का गं एवढी गरीब होती, एवढी श्रीमंत झाली कशी? आणि महिला मंडळाचं म्हणजे तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. गावात एखादी बातमी पसरायची जर असेल तर पत्रकाराला बोलवण्यापेक्षा यांना बोलव जा. अगदी लवकर बातमी पसरते बघा. काय? तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, सगळ्या गावाला ठरलेलं. तिला सांगितलं म्हणे, माझ्या नवऱ्यानं भगवंताची भक्ती केली, शंकर प्रसन्न झाले, डब्बी दिली, त्या डब्बीमध्ये अंगठी निघली, अंगठी काढली की अजून एक अंगठी काढायची, अंगठी काढली की त्याला अजून एक अंगठी, अशा अंगठ्याला अंगठ्या. गरीब होते, मी श्रीमंत झाले. तिनं कुठल्याच प्रकारचा विचार केला नाही. धुणं ते सगळं तसंच ठेवलं. घरी गेले, नवऱ्याला म्हणले, आत्ताच्या आत्ता उठायचं आणि शंकराच्या भक्तीला लागायचं. ते बिचारा जेवत होतं. ते म्हणला जेव दे. ती म्हणली, जेवण नंतर, आधी जा. ते गेलं, भगवंताची भक्ती केली, पण भूक लागलेली, 8 दिवस थांबलं, परत वापस आलं. बायको म्हणली, झाले का महादेव प्रसन्न? म्हणे नाही.
ती म्हणली परत जा. ते मला अगं जेव देतं. नाही नाही म्हणले, अजिबात नाही, जेवण आल्यावर करायचं. सोमवार धरले नवऱ्याला उपाशी मारल्यावर कसा महादेव प्रसन्न होणार आहे सांगा मला तुम्ही आता. हा जा म्हणले आत्ताची आत्ता, अजिबात जमत नाही म्हणलं. कसं तरी ते बिचारं 1 महिना थांबलं. शंकराला शेवटी दया आली. शंकरानं सांगितलं सांग तुला काय पाहिजे, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. हे शंकराला म्हणला मला डबी द्या डबी. शंकर म्हणले तुम्ही बिघडले का काय काय डबीच मागायला, दुसरं काय नाही नाही म्हणला डबीच. अरे दुसरं काय माग नाही म्हणला, मला डबीच पाहिजे. बर ऐका बरं, त्याला डब्बी दिली, पण आधीच्या डब्बीमध्ये दिली होती अंगठी, ह्याच्या डब्बीत असा एवढा वस्तारा दिला. वस्तारा डब्बीतून दिली डबी, जा म्हणला. ते गेलं डबी घेऊन. मस्त एक वडाचं झाड बघितलं, गार सावली होती, थकलेलं होतं, पाणी वगैरे पिलं. म्हटलं एवढ्या दिवसापासून भगवंताची भक्ती केली, ह्या डबीत काय नेमकं उघडून तरी बघाव. त्यानं डबी उघडली. जशी डबी उघडली तसा वस्तारा बाहेर निघाला. जसा वस्तारा बाहेर निघाला तसा चिमणगोटा. किंवा म्हणला दुसऱ्याला सोन्याची अंगठी होती, मला वस्तारा दिला. ते हुशार होतं, ते म्हणलं असं आहे होय. त्यानं तसाच वस्तारा डबीत दाबून ठेवला. घरी गेला. बायको अशी लांबूनच बघत होती. बायकोनं बघितलं, पण बायको म्हणली जाताना केस होते, येताना कुठं गेली. ते आलं घरी, आणि घरी आलं. बायको म्हणले झाले का शंकर प्रसन्न? हो म्हणले झाले. कुठे काय दिलं? हे बघ म्हणला डब्बी. बायको म्हणली का हो, जाताना तर केस होते, येताना कुठं गेले? ते म्हणला येता येता बालाजी करून आलोय म्हणला. बालाजी लागला म्हणला, मध्ये तेवढा बालाजी केला मग आलो. बर ती डब्बी दिली. डब्बी तिनं ठेवली, देवघरामध्ये ठेवली तिनं डब्बी. ह्याला जेवायला वगैरे छान स्वयंपाक वगैरे केला, हिनं जेवण वगैरे केलं आणि हे गेलं बाहेर निघून. आता हिनं डब्बी उघडायची, पण डब्बी डायरेक्ट उघडली नाही. अगोदर हिनं हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला. मग हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला कोणाला बोलवा? बचत गटाचे अध्यक्ष, गावची मास्तरी, अशा 4-5 जणी बोलवल्या, सरपंचीनबाई वगैरे सगळ्या बोलवल्या. कशासाठी? कशासाठी? हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचा आणि काय उघडायची? गेल्या सगळ्या बायका गेल्या आणि सगळ्यांनी डबे हातात घेतले, हळदी कुंकू लावलं, डबे ठेवले, हळदी कुंकू लावलं, डबे ठेवली. आता डबी उघडायचा कार्यक्रम. म्हणे उघडा तुम्ही डबी. नाही नाही म्हणली तू उघड. दुसरी म्हणायची नाही नाही मान तुझा आहे, तू उघड. तिसरी म्हणायची नाही डबी तुझ्या नवऱ्यानं आणली ना तर तूच उघड, पण मान कुणाचा? हा कुणाचा का असा ना मान, सरपंचीन बाईचा म्हणा, नाही तर कोणाचा म्हणायचंय तर म्हणा. ते म्हणले एक काम करू, सगळ्यांनी डबे हातात घेऊन सगळेच चालतोय म्हणे. घेतली त्यांनी डबी हातात, डबी उघडली. जशी डबी उघडली तसा वस्तारा बाहेर निघाला. जसा वस्तारा बाहेर निघाला तसा घे सरपंचीन कर चमनगोटा, घे मास्तरीन कर चमनगोटा, घे बचत गटाचे अध्यक्ष कर चमनगोटा. सगळे चमनगोटेच, जिकडं बघा तिकडं नुसते गोटेच. म्हणले आता काय करायचे, काय प्रकार झाला, कोणालाच मेळ लागा ना. जिचं घर होतं ती म्हणली माझा नवरा मला लय हानीन, तुम्ही पटकन घराच्या बाहेर निघा. सगळ्याला तिनं घराच्या बाहेर काढलं. लांबूनच बचत गटाचे अध्यक्ष, त्याचा नवरा घरी जेवत होता, त्या बायकोचा लांबूनच त्याला बायको दिसली. त्याची गुडघ्या इतकाली केस होती, काहीच ठेवलं नाही. नवरा कसा करतो, मॉडेल तर आपलंच दिसायला, फक्त गाडी नंबर बदलला म्हणला, बाकी काही नाही. बघा इकडे लक्ष द्या. माझा दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. ऐका, फजिती कशामुळे ही? कशामुळं? भक्ती केली पण मन निर्मळ ठेवून शुद्ध भाव नसल्यामुळं अशी फजिती झाली. याच्याकरता देवाकडं जर जायचं असेल, भगवंताकडं जर जायचं असेल ना, आपला भाव शुद्ध असला पाहिजे, हे लक्षात ठेवा. माझा विषय हा चाललेला आहे, माझा मुद्दा हा चाललेला आहे. ऐका, सुरुवातीचे पंढरपूरचे पहिले वारकरी कोण असतील? भगवान शंकर आहे. वारकरी संप्रदायाचं संपूर्ण ज्ञान जर कोणाकडं होतं तर हे भगवान शंकराकडं होतं. आणि पार्वती माताचा एवढा हट्ट, मालक हे ज्ञान मला सांगा, मालक हे ज्ञान मला सांगा. आणि